इंडिगो फ्लाईटमध्ये पायलटला धक्काबुक्की करणारा आरोपी साहिल कटारियाबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे। रविवारी साहिल पत्नीसोबत विमानात बसून हनीमूनसाठी गोव्याला जात होता, पण विमान रद्द झाल्याच्या घटनेमुळे तो संतापला आणि रागाच्या भरात त्याने पायलटवरच हल्ला केला। दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साहिलची चौकशी करण्यात आली आहे। प्राथमिक तपासात समोर आलं आहे की साहिल कटारिया याचं 5 महिन्यापूर्वीच लग्न झालं असून तो हनीमूनसाठी पत्नीसोबत गोव्याला जात होता। विमानाला उशीर होत असल्याच्या अनाउन्समेंट सातत्याने केल्या जात होत्या, त्यामुळे तो संतापला। रविवारी खराब हवामानामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली। दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानाला उशीर झाल्याची अनाउन्समेंट पायलट करत असताना साहिल कटारिया नावाच्या प्रवाशाने त्याच्यावर हल्ला केला। साहिलने पायलटला धक्काबुक्की केली होती। घटनेनंतर सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि साहिलला ताब्यात घेतला। या घटनेनंतर साहिलच्या पत्नीलाही फ्लाईटमधून काढण्यात आलं। दिल्ली पोलिसांनी रविवारी संध्याकाळी कटारियाला अटक केली, नंतर त्याची जामिनावर सुटका झाली। या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दिल्ली पोलिसांनी साहिल विरुद्ध IPC कलम 323, 341 आणि 290 आणि विमान नियमाच्या कलम 22 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। कटारियाची सुटका करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। त्याच्या विरुद्ध तक्रारीत लावण्यात आलेली कलमे जामीनपात्र आहेत। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।